नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आज काहीतरी वेगळं। यूट्यूबने आपल्या धोरणांमध्ये खूप मोठे बदल घडवून आणलेले आहेत मित्रांनो, ज्यामध्ये यूट्यूबच्या मॉनिटायझेशन पॉलिसीमध्ये खूप सारे बदल झालेले आहेत। जर तुमचा चॅनल माझ्या चॅनलसारखाच नवीन असेल तर हे बदल आपल्या चॅनलवर नक्कीच परिणामकारक ठरू शकतात। तर चला पाहूया आपला चॅनल कसा वाचवायचा हे या आजच्या व्हिडिओमध्ये। यूट्यूबने सर्वात महत्त्वाचा केलेला बदल म्हणजे मित्रांनो, रिपिटेशियस कंटेंट आणि मास प्रोड्यूस करणारे कंटेंट तसेच लो एफर्ट्स असलेले कंटेंट हे इथून पुढे ग्राह्य धरले जाणार नाही। फॉर एक्झाम्पल, एखाद्याचा व्हिडिओ कॉपी करणे आणि तो आपल्या चॅनलवर अपडेट करणे तसेच एआयचा वापर करून केलेले व्हिडिओ जे असतील ते इथून पुढे यूट्यूब ग्राह्य धरणार नाही। तर मित्रांनो, यूट्यूबला कसा कंटेंट हवा आहे, तर यूट्यूबला ज्यामध्ये तुमचा स्वतःचा प्रेझेन्स असेल, तुमचा स्वतःचा पर्सनल टच असेल आणि तुमचा स्वतःचा आवाज असेल, असाच कंटेंट यूट्यूब इथून पुढे सपोर्ट करणार आहे। अशाच कंटेंटला मित्रांनो, तुमचा चॅनल जर जुना असेल, तुमचा चॅनल जर खूप दिवस अगोदर बनवलेला असेल किंवा आत्ताच बनवलेला असेल पण ज्याच्यावरती तुम्ही काही व्हिडिओ पोस्ट केले असतील, तर तुम्ही तुमच्या चॅनलचं व्हिडिओ ऑडिट करणं गरजेचं आहे मित्रांनो। व्हिडिओ ऑडिट म्हणजे काय, तर तुम्ही जे व्हिडिओ अपलोड केलेले असतील त्याच्यामध्ये लो एफर्ट व्हिडिओ किंवा रिपिटेशियस कंटेंट म्हणजे तोच कंटेंट कोणत्या व्हिडिओमध्ये जर वापस आला असेल तर असे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही तुमच्या चॅनलवरून काढून टाकले पाहिजेत किंवा त्याला प्रायव्हेट मोडवर करणं गरजेचं आहे मित्रांनो। एक क्रिएटर म्हणून आपण एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे मित्रांनो, आपला आवाज, आपला अनुभव आणि आपली कथा हेच आपलं भांडवल असणार आहे मित्रांनो। तसंच यूट्यूबच्या मॉनिटायझेशन पॉलिसीमध्ये काही बदल आहेत। मॉनिटायझेशनचे क्रायटेरिया जर आपल्या चॅनलने कंप्लीट केलेले असतील तरच आपला चॅनल मॉनिटाईज होऊ शकतो, ज्यामध्ये 1000 सबस्क्रायबर असतील किंवा पास्ट 12 मंथ्समध्ये 4000 वॉच टाइम पूर्ण झालेला असेल किंवा शॉर्ट व्हिडिओजवर 1 कोटी व्ह्यूज आलेले असतील तरच आपला चॅनल हा मॉनिटाईज होऊ शकतो मित्रांनो। त्यामुळे मला आणि माझ्यासारख्या नवीन क्रिएटर बनू पाहणाऱ्या तरुणांना तुमच्या साथीची, तुमच्या सपोर्टची गरज असणार आहे। हा छोटासा प्रयत्न आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।